हॅलो एव्हरीवन, तुम्ही कसे आहात सगळे? मी मजेत. हा व्हिडिओ खूप लेट पोस्ट होतो आहे. हा दिवाळीचा लक्ष्मीपूजनच्या आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे. ॲक्च्युली आम्ही चाललो होतो लक्ष्मीपूजनच्या दिवशी गावी, त्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे. सकाळी आम्ही पहाटे पहिल्या लोकल ट्रेनने दादरला आलो होतो. इतका छान प्रवास चालला होता. हा प्रवासच हा शब्द किती छान आहे ना. पूर्ण दिवसभर तुम्ही जरी प्रवास केला तर तुम्हाला थकवा जाणवत नाही. थकवा तेव्हाच जाणवतो जेव्हा तुमचा प्रवास बंद होतो. आणि जाताना मस्तपैकी झाडे, डोंगर, पण आता थोडेसे झाडे एकदम कमी झाले, म्हणजे पूर्ण हिरवं निघून गेले. पण आता हिवाळा आला आहे तर खूप छान वाटत होतं. आणि हा आहे पुण्याचा दगडूशेठचा गणपती. पुण्यामध्ये आलं दगडूशेठचं दर्शन घेतलं नाही असं होतच नाही. गावाला जाताना ह्या नद्या, डोंगर, इतकं छान क्लायमेट आहे ना, खूपच छान वाटत होतं गावी जाताना. ॲक्च्युली सगळ्याच गोष्टी गावाकडच्या इतक्या छान वाटतात. सगळं शांत, निवांत, असं वाटतं की खूप दिवस, जास्त जितक्या दिवस राहता येईल तितक्या दिवस गावीच राहावं. खूप छान छान हिरवीगार झाडी, इतकं मस्त वातावरण आहे गावचं. खूप मजा वाटते गावी. आणि फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो, आमच्या गावी. आणि त्याच दिवशी संध्याकाळी लक्ष्मीपूजन होतं, त्याच्यामुळे सगळं त्याचं जे म्हणजे तयारी करायची होती. तर फायनली आम्ही घरी पोचलो. नेक्स्ट व्हिडिओ लक्ष्मीपूजना दिवशीचाच येईल. सगळ्यांची ऑलमोस्ट तयारी झाली होती, पण आमची तयारी राहिली होती कारण की आम्ही खूप लेट होतो ॲक्च्युली. तोपर्यंत आईंनी सगळे हार वगैरे बनवायला घेतलेले होते. खूप छान झालं. सुरुवात तर खूप छान झाली. नेक्स्ट व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईल. तो लक्ष्मीपूजनाचा असेल. तुम्हाला आम्ही कसं लक्ष्मीपूजन करतो किंवा आमच्याकडे कशाप्रकारे लक्ष्मीपूजन केलं जातं हे तुम्हाला पाहायला भेटेल. प्रत्येकाची पद्धती वेगवेगळ्या, थोड्याफार वेगवेगळ्या आहेत. बाकी सगळं तर सेमच आहे. इतके मस्त मस्त हार आईंनी केले होते. खूप छान वाटलं. खूप मस्त आमचा प्रवास झाला. खूप मजा आली. आणि पुढचे व्हिडिओसुद्धा नक्की तुम्ही बघा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.